काय हो वहिनी, झोप येत नाहीये का? असं काहीही नाहीये. मग पिंजऱ्यातल्या वाघासारख्या फेऱ्या मारताय ते? मी ह्यांची वाट बघते. एवढ्या रात्री रामचंद्र दादा बाहेर गेलेत का कुठे? पुनर्वसू भाऊजींशी बोलायला गेलेत, कळलं ना? का, काही विशेष? तुला काय करायचं असतं का सगळं? उर्मीला जीजींच्या खोलीत पाठवण्यासाठी ना? तुला कसं माहिती? माईनीच सांगितलं मला. तुला जीजींची खोली रिकामी कशी करायची ते त्यांनाही कळत नव्हतं, आणि त्या काही जायचं नाव घेत नव्हत्या. लेक झाली म्हणून काय झालं? माहेर वाशनीनी माहेरी किती दिवस राहायचं यालाही मर्यादा असतात ना. हे सगळं असं म्हणाला माई? अगदी असं नाही, पण अशा अर्थाचं. तुम्ही सांगू नका त्यांना मी सांगितलं म्हणून. सुनेसमोर मुलीची निंदा करता येणार नाही ना त्यांना, म्हणून माझ्या समोर मन मोकळं केलं. आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी तुमच्या पुढे बोलले. एकदा तुम्ही मला तोंडावर पाडलं तरी मी विश्वास ठेवते तुमच्यावर, कारण तुम्ही काही जीजींसारख्या खवचट नाही आहात आणि उर्मीसारख्या बनेल पण नाही आहात. म्हणून वाटतं मला तुमच्याविषयी. तुम्हाला ना कोणीही हातोहात फसवू शकेल. तुम्ही ना अगदी भोळ्यात. जीजी तर विकून खातील तुम्हाला, आणि रामचंद्र दादा एका शब्दाने बोलणार नाहीत. हो, अगदी भोळा शंकर आहेत आपले दादा. हे मात्र बरोबर बोललीस हो. माझ्या नवऱ्याच्या अंगावरचे कपडे जरी कोणी काढून नेले ना तरी तो चक्कार शब्द सुद्धा बोलणार नाही. आणि जीजी पडल्या एकुलती एक बहीण. हो ना. भावाला पूर्ण लुबाडतील आणि तुम्ही बसाल हरिहरी करत. हो ग, तू म्हणतेस तसं जायचं नावच घेत नाहीयेत त्या. दादांशीच बोललं पाहिजे असं वाटतं मला. हे भाऊ, पण हे सगळं कशासाठी? अरे दादांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यासाठीच आम्ही लग्न करतोय ना. हो, पण मग आता हे करायला काय हरकत आहे? आणि एखाद महिन्याचा तर प्रश्न आहे. दादा, मी नाही जाऊ शकत माहेरी. का? नाही नाही नाही, मला कळलं नाही. ते मला नाही असं सांगता येणार. भाऊ, तिला खरंच नाही जाता येणार. अरे पण तुम्ही बरोबर राहिलात तर लग्नाआधी बरोबर राहिलात असं नाही का होणार ते? भाऊ प्लीज, आमचं लग्न झालंय. आमच्यासाठी नाही. तू दादांच्या गटात आहेस का? मी पहिल्यापासूनच होतो. प्लीज. हे बघ पुनर्वसू, मी हात जोडतो तुझ्यासमोर. आता थोडक्यासाठी आडमुठेपणा करू नकोस. आधीच ती पत्रिका जोडून मोठं पाप घेतलंय मी अंगावर. त्यासाठी माझं मन मला आयुष्यभर खात राहणार आहे. अरे पण तू काय दुष्टपणा केलेला नाहीये. हे सगळं आपण माईसाठी केलंय. माईला काही झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं आपल्याला माहितीये तुला. मग आत्ता पण माईंसाठीच करायचंय आपल्याला हे सगळं. अरे पण वेगळं राहण्याची काय गरज आहे? आम्ही एका खोलीत राहून दूर राहतो. नाही, तसं चालणार नाही. अरे पण पुनर्वसू, तिला माहेरी जावं लागेल, त्याला पर्याय नाही. आणि आता यावरून घरात वाद नको. आपण हे सगळं माईसाठी करतोय, आणि आत्ता कुठे ती जरा हालचाल करायला लागली, स्थिरस्थावर होते, तिला त्रास होईल असं आपण कुणीच काहीच करायला नकोय. वेळ आल्यावर बरोबर डंख काढी. त्यापेक्षा मीच जाऊन सांगू का दादांना? नंदे, दादा चिडतील अगं. तिने सांगितल्यानंतर चिडतील त्यापेक्षा कमीच ना. दादांना आवडणार नाही हे माहितीये मला, पण आता चूक झाली आहे ना माझ्याकडनं. मग काय करणार? बघ बाई, सांगतेच मी दादांना, नाहीतर नंतर माझ्याच अंगाशी येईल. कोण आहे? वासू, तू वेडा आहेस का? कोणीतरी येईल ना. कोणी येणार नाही. सगळे कामात आहेत. रात्रभर तुझ्यामुळे झोप लागली नाहीये मला. काहीच करमत नव्हतं. आणि स्वतः झोपलीस ना ढाराडूर. तू झोपू दिलंस का मला? म्हणजे मी डोळे मिटले ना, तुम्हाला तूच दिसत होतास. स्वप्नातून किती त्रास दिलास माहितीये. त्रास देणारच. हक्काची एकच बायको आहे मला. आणि इतरांना काय 4-5 असतात? मला इतरांचं नाही माहिती, पण मला मात्र एकच गोड सुंदर अशी बायको आहे, जी मला हवे तसे लाड करते. गप्प रे, मॅड असतो. मी तुझ्यापासून दूर कधीच जाणार नाहीये. मी नेहमी तुझ्या सोबतच असणार, अगदी कायम. तू डोळे मिटलेस ना की मीच दिसेन बघ. म्हणून असं रात्रीचं जागायचं नसतं. आजारी पडला असता डॉक्टरांना काय सांगणार?
बायकोचा विरह. मग आमचं जागरणच झालं, मग आमचे डोळेच सुजले. आणखीन काय? हे मला डॉक्टरांवरून आठवलं. काय? त्यांचा फोन आला होता. ते दादांना ओळखतात. म्हणजे हे नंदिनीचं त्यांनी दादांना सांगायच्यात मी दादांना सांगितलं पाहिजे, नाहीतर दादा भडकतील माझ्यावर. वासू अरे नको ना. उर्मी, हा माई. अगं तू इथे आहेस होय? काय एकटीच सगळं काय आवरत बसलेस? नाही. चल तुला मदत करते. हा ही सुटली आहे ना साडी? हा अगं सरकोटीस का? ही पण सुकली ना, काढून घेऊ की मग. बरं ऐक, मी काय म्हणते, मी चहा टाकलाय, तू चहा पोळी खायला चल. खूप छान लागते. अगं वासूला फार आवडते चहा पोळी खायला. अगं मी त्याच्या खोलीत गेले बोलवायला तर नाहीच तिथे तो. नको ना. काय ग? काय नको ना? ते त्याला बोलवायला नको ना. तो आहे ना माई आंघोळ करत असेल तर मी नंतर बोलवते त्याला. हा बर जाऊ दे, तू चल आपली खायला, तो येईल मागवून. चल चल ये ये खाऊन घे आधी, चल. हे घे. आई एक मिनिट. अरे आ कर ना फक्त एकीकडे. एवढं गोड आहे, छान खायचं पटकन तर. आई निघू का मी? अगं जायलाच पाहिजे का तुला एवढं पावसा पाण्यात? अहो हो आई, सुट्टी नाही घेता येणार, आज नेमकं काम आहे. जाऊ दे आई तिला. काय ना ती गेली म्हणजे एक 5-6 तास डोक्याला शांतता लाभेल माझ्या. विद्या, तू काही म्हणालास ना तरी या जन्मात काही मी तुझा पिच्छा सोडणार नाही. हा हे नकोच सोडूस, माझा पाठिंबाच आहे बाई तुला. आई माझा पाय मोडला आणि तुझा आजार पण एकदम पळून गेला का कुठल्या कुठे? अरे विद्या, त्यांची तब्येत बरी आहे, तुला बघवत नाहीये का? अगं न बघायला काय झालं? नाही मी काय म्हणतो, आता काय माझी तब्येत नाही बरी ना, मग तुम्ही तरी जाऊन या ना उर्मीकडे, भेटून या तिला. काय विद्या, बरं आहेस ना तू? तुला असं आम्ही टाकून जाऊ का? हो, आणि म्हणजे मला सुद्धा अरे प्रवास कसा झेपेल, हे असं घरातल्या घरात ठीक आहे. हा काय बाई आहे ही? म्हणजे टेस्ट पण करून घेत नाहीये आणि तर प्रवासही करणार नाही. कमाल आहे. तुला सांगू का सीमा, म्हणजे उर्मीकडे नुसतं जायचंय या एका विचारात बघ मी आठवड्याभरात ठणठणीत होईल. हा, आणि तसंही बघ ना, काय फारसं लागलेलं नाही मला. हो हो, डॉक्टरांचा वेळ जात नव्हता ना, म्हणून तुला प्लास्टर घातलाय डॉक्टरांनी. हो, आणि ह्या अशा प्लॅस्टर मध्ये प्रवास तरी झेपणार आहे का तुला? काहीतरी आपलं उगाच. काय मी उठून दाखवू का मी? नको. अगं जा ना तू कशाला थांबली आहेस? जा. नाही नाही, तुझा फोन होऊ दे ना. अगं होऊ दे, काय वेळ लागेल मला. चालेल मला. हॅलो, कोण बोलतंय? म्हणजे नाही, तुम्ही कोण बोलताय ते सांगा अगोदर मला. लेख लिहायचं का थांबवायचं? नाही थांबवणार. काय करणार तुम्ही? हा, अच्छा, म्हणजे आता तुम्ही माझ्या दोन्ही तांगड्या मोडणार. हा, पहा, लेख लिहायला तांगड्या नाही मेंदू लागतो. हा, आणि हो, मी नाही घाबरत कोणाला. तुम्ही तुमचे हे जे धर्माच्या नावाखाली धंदे चाललेत ना, ते पहिले बंद करा. घाबरताय ते घाबरताय, वर मलाच धमकी देताय उलट. हा, वासू, दादांना चालणार नाही हे. काय? अरे शास्त्रानुसार तुम्ही पती पत्नी नाही झालात अजून.